राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी वझर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधीर बेवारस बालगृहाला भेट दिली। यावेळी राज्यपाल यांनी अनाथ आश्रमाला भेटवस्तू दिल्या, तसेच बुरघाट येथील निवासी शाळेला भेट दिली। वझर बालगृहात राहून मोठ्या झालेल्या आणि आता लग्न झालेल्या मतिमंद मूकबधिरांना राज्यपालांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापड़कर, आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, राजभवनचे नियंत्रक जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार संजय गरकल, समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, अनिल गडेकर आदी उपस्थित होते। राज्यपाल राधाकृष्णन यांनी बालगृहातील मुलांची भेट घेऊन विचारपूस केली। लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या माला पापड़कर यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पापड़कर यांनी बेवारस मतिमंद मुलांच्या कायम पुनर्वसनाची मागणी केली। तसेच अनाथ आश्रमातील 12 मुला-मुली शासकीय नोकरी करीत आहे। तसेच आश्रमात 123 विकलांग मुले आहेत। त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहात राहता येत नाही। तथापि हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले। यावेळी पद्मावती व दिलीप ढगे, बेबी व बल्लम पापड़कर, वैशाली आणि अनिल पापड़कर, शोभा आणि अमित पापड़कर, सुशीला आणि अशोक देशमुख, शैलजा आणि राजेंद्र फुले यांना भेटवस्तू आणि गीता ग्रंथ भेट देण्यात आला। तसेच सलमा आणि सईद खान यांना भेटवस्तू आणि कुराण ग्रंथ भेट देण्यात आला। आश्रमातील गांधारी हिने स्वागत गीत सादर केले। त्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी या अनाथाश्रमातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा बुरळघाट येथे भेट दिली। यावेळी त्यांनी मुलींशी संवाद साधला। Padmasri means it is not only belong to him, it belongs to every one of you. बाबांना पद्मश्री मिळालेला आहे, परंतु हे किताब फक्त त्यांचा नसून आपल्या सगळ्यांना पद्मश्री मिळालेला आहे असाच अर्थ याचा होतो। Baba's concern for all of you, and I'll assure you one thing: both the two requests put forward by him, that will be get fulfilled, and we will help him in every way so that he will take more care of you. बाबांना जी मदत लागेल ती शासनाच्या वतीने आम्ही करू, जेणेकरून बाबा आपल्या सगळ्यांची मदत अशाच पद्धतीने पुढे करू शकतील। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।